हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 7ची जी पोएम आहे चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल याचा अभ्यास करूया. ही कविता समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि पोएट आहेत निदा फाजली. आता निदा फाजली जे आहे ते ॲक्च्युली ओरिजिनली उर्दूमध्ये आणि हिंदीमध्ये लिहित होते आणि त्यांची ही जी कविता आहे ही कविता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेली आहे. आता ही कविता कशाबाबत आहे तर मुलांबाबत आहे. कोणते मुलं की जे सकाळी स्कूलमध्ये जात आहे. तर चला आपण अभ्यास करूया. मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओव्हर द अर्थ. वन्स अगेन द स्काय बाउज इज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. आता सकाळची वेळ झालेली आहे. मॉर्निंग लाईट स्प्रेड, जो सकाळचा प्रकाश असतो सूर्याचा तो सगळीकडे पसरलेला आहे. ओव्हर द अर्थ, सगळ्या जमिनीवरती सगळ्या पृथ्वीवरती सकाळचा सूर्याचा प्रकाश हा पसरलेला आहे. वन्स अगेन द स्काय बाउज हिज हेड इन रिस्पेक्ट फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. आणि परत एकदा जे स्काय आहे म्हणजे आकाशानं त्याचं मस्तिष्क हे आदरानं खाली केलेलं आहे. का खाली केलेलं आहे तर ते कोणासाठी तर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल, जे मुलं सकाळी शाळेत जात आहे त्यांच्यासाठी स्कायनं म्हणजे आकाशानं त्याचं जे मस्तिष्क आहे किंवा डोकं हे रिस्पेक्टनं खाली वाकवलेलं आहे. द सन आफ्टर his morning dip in the river, dressed up in his golden muslin turban, waits and smiles on one side of the road, for children are going to school. आता बघा, the sun आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर, जसं आपण सुद्धा आंघोळ करतो सकाळी सकाळी नदीमध्ये आणि फ्रेश होतो, तसं इथे कवीनं कल्पना केली आहे बघा की सन आफ्टर हिज मॉर्निंग डीप इन द रिव्हर, त्यानं जणू काही सूर्यानं सुद्धा नदीमध्ये आंघोळ केलेली आहे. अँड ड्रेस्ड अप इन हिज गोल्डन मस्लिन टर्बान, आणि त्यानं अगदी मस्लिन म्हणजे असा सुंदर असा सॉफ्ट कपडा जो असतो मस्लिनचा गोल्डन कलरचा सोनेरी रंगाची असा फेटा त्यानं बांधलेला आहे. अँड वेट्स अँड स्माइल्स ऑन वन साईड ऑफ द रोड, आणि एका रोडच्या बाजूनं तो वाट पण बघतोय आणि छान गोड हास्य करतोय. कोणासाठी? फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल, जे मुलं शाळेत जात आहेत त्यांची तो वाट बघतो आहे आणि त्यांच्यासाठी तो स्माईल पण देतो आहे. म्हणजे बघा, आकाश पण मुलांची मुलांसाठी वाट बघतोय आणि त्याला रिस्पेक्ट देतो आहे मुलांसाठी. त्याचप्रमाणे सूर्यसुद्धा मुलांची वाट बघतो आहे. तिसरा स्टांजा बघूया. थ्रू द ग्रीन टॉफ्ड ब्रांचेस ब्रीज सिंग देअर सॉंग्स ऑफ ब्लेसिंग्स. आणि बघा, एक झाड आहेत आणि झाडाच्या अगदी वरती जे टॉप्ड म्हणजे अगदी वरच्या ब्रँचेस आहेत ज्यातनं सुंदर अशी ब्रीज म्हणजे काय? थंडगार हवा. त्या थंडगार हवा जणू काही गाणे गात आहेत. ते गाणे कशाची गात आहेत? ब्लेसिंगचे. ब्लेसिंग्स म्हणजे काय? आशीर्वाद. जणू काही ते वारासुद्धा ह्या मुलांना काय देतो आहे? आशीर्वाद देतो आहे. फ्रॅग्रंट फ्लॉवर्स अवेकन द स्लीपी रोड्स, आणि जे आजूबाजूला काय आहेत? फ्लॉवर्स आहेत, फुलं आहेत, आणि ते कसे आहे? फ्रॅग्रंट, सुवासिक आहेत. आणि त्यांनी जणू काही जो रस्ता झोपलेला रस्ता होता त्याला जागं केलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की रात्र झाल्यानंतर सकाळी जो रस्ता असतो हा थोडा कमी रहदारीचा असतो आणि म्हणून त्याला कदाचित कवीनं स्लीपी रोड्स म्हटलेलं आहे. कारण सकाळी सकाळी विद्यार्थी शाळेत जातात. विथ देअर मेलेडीज ॲट द कॉर्नर ऑफ द लेन, द पीपल इन हिज लश डीप फॉइलेज वेव्स हिज हँड्स फॉर चिल्ड्रन आर गोईंग टू स्कूल. आणि आता हे जे फ्रॅग्रंट फ्लॉवर्स होते किंवा सुवासिक फुलं आहेत ते जणू काही त्या झोपलेल्या रोड्सला रस्त्यांना जागं करतायत. कशानं? तर सुंदर अशा त्यांच्या सुमधुर गाण्याने. मेलेडीज म्हणजे काय? सुमधुर गाणे. ॲट द कॉर्नर ऑफ द लेन द पीपल इन हिज लश डीप फॉइलेज वेव्स हिज हँड्स, आणि रस्त्याच्या एका बाजूला तो एक पिंपळाचं झाड आहे आणि त्याच्यामध्ये खूप घनदाट असं छान भरपूर पानांचा तो वृक्ष आहे पिंपळ, आणि तो सुद्धा काय करतोय? वेव्स हिज हँड्स, तो हात देतो आहे.
कुणाला हात देतोय? फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. जे मुलं शाळेत जात आहेत त्यांनासुद्धा हा पिंपळाचा वृक्ष जणू काही हात देतोय, टाटा करतोय. एंजल्स ऑफ लाईट हॅव सेट आउट, एव्हरी रोड इज अ ग्लीम ॲट धिस आवर. एंजल्स ऑफ लाईट, एंजल्स म्हणजे काय? देवदूत. कशाचे देवदूत आहेत? ते सूर्यप्रकाशाचे, लाईट, प्रकाशाचे देवदूत. हॅव सेट आउट, एव्हरी रोड इज अ ग्लीम. आणि जणू काही हे जे देवदूत आहेत प्रकाशाचे, हे आलेले आहेत आणि संपूर्ण रस्ता हा प्रकाशमान झालेला आहे यावेळी. एव्हरी पार्टिकल ऑफ द अर्थ थ्रॉब्स लाईक अ मदर्स हार्ट. एव्हरी पार्टिकल म्हणजे काय? कण. पृथ्वीचा प्रत्येक कण हा जणू त्याचं हृदयसुद्धा कसं धडधडतं आहे, तर जणू काही जसं आईचं धडधडतं हृदय, तसं ह्या प्रत्येक कणाचं, पृथ्वीवरच्या प्रत्येक कणाचं हृदय हे धडधडतं आहे. टाईम सिटिंग ऑन ॲन ओल्ड रूफ फ्लाईज पिजन्स इन द स्काय. टाईम जो आहे, वेळ जो आहे, तो जणू काही एका जुन्या घराच्या वरती बसलेला आहे आणि ते जे पिजन्स आहे, कबूतर आहेत, ते आकाशामध्ये उडत आहे. फॉर चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. आणि हे सगळं कोणासाठी करतायत? तर मुलांसाठी, की जे मुलं सकाळी सकाळी शाळेत जात आहे. आता बघा, हिच्यामध्ये ही जी कविता आहे निदा फाजलींची, ही कुणावर आधारलेली आहे? तर मुलं, शाळेत जाणारी मुलं. आणि निसर्गातला प्रत्येक जो भाग आहे, निसर्गाचा प्रत्येक जो आपण म्हणूया सण आहे, आकाश आहे, झाडं आहेत, फुलं आहेत, जणू हे सगळे त्या मुलांचं एक प्रकारे स्वागत करत आहे, त्यांना आशीर्वाद देत आहेत. तर मला असं वाटतं ही कविता तुम्हाला समजली असेल. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल कोणत्याही एखाद्या वाक्याचा, शब्दाचा, तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये मला विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.